सर्जेराव चव्हाण यांच्या राजकीय आणि बैलगाडा क्षेत्रातील प्रवासावर आधारित या मुलाखतीत ते सांगतात की नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आणि जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला। याआधीही त्यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून काम केले असून यावेळेस भारतीय जनता पक्षाकडून त्यांनी निवडून आले। त्यांच्या मते जनतेचे प्रेम आणि सातत्यपूर्ण काम हीच त्यांच्या यशाची खरी कारणे आहे। या व्हिडिओमध्ये बैलगाडा शर्यतीतील लखन या प्रसिद्ध बैलाचाही विशेष उल्लेख आहे। लखनने सलग 22 वेळा विजय मिळवून मोठा विक्रम केला, ज्यामुळे त्याच्या गावाची आणि मेहनतीची चर्चा आहे। ते सांगतात की जनावरांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपले, त्यांना योग्य खुराक, काळजी आणि प्रेम दिले, त्यामुळे त्याची यशस्वी कामगिरी शक्य होते। दूध विक्रीपेक्षा वासरांच्या आरोग्याला प्राधान्य दिले जाते, ही त्यांची एक वेगळी पद्धत आहे। राजकारण आणि बैलगाडा या दोन्ही गोष्टी सांभाळताना त्यांनी व्हिडिओचे नियोजन कसे केले याबद्दलही ते बोलतात। निवडणुकीच्या काळात थोडा वेळ कमी मिळाला, पण तरीही गोट्यांची काळजी त्यांनी सोडली नाही। भविष्यात मोठ्या प्रमाणावर बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यासाठी मोठ्या जागेची गरज असल्याचंही ते सांगतात। एकूणच हा व्हिडिओ सर्जेराव चव्हाण यांची मेहनत, जनतेशी असलेले नाते आणि बैलगाडा परंपरेबद्दलची त्यांची निष्ठा दाखवतो।